ध्यान सांगितलं नाही, समाधी सांगितली नाही. काल बघतोय इथे एक वर्ग होतो शेंडे सरांचा, आणि बरेच भिक्षू सुद्धा विपश्यना साधनेला विरोध करतात. जर बाबासाहेबांना खरंच वाटलं असतं की ध्यान साधना विपश्यना हे मनाला शुद्ध करण्याची प्रक्रिया ही कामाची नाही, तर हे चॅप्टर बाबासाहेबांनी ही प्रकरणं इथे टाकली नसती, काढली असती. आणि म्हणून कोणीही जेव्हा तुम्हाला विचारतील का हो तुम्ही तितक्या दिवसापासून जात आहात, तुम्ही बाबासाहेबांना मानता, तर बाबासाहेबांनी ध्यानाला तर नाकारलं. तर जवळजवळ ध्यान समाधी राईट कंटेम्पलेशन हे 200च्या जवळपास शब्द इथे आलेले आहेत. आपण बघत आहोत 200च्या वर. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी स्वतः ते आनापानासतीचा अभ्यास करायचे, त्यांनी हे शब्दच त्यांनी यूज केले नसते. आणि म्हणून बाबासाहेबांचं तत्वज्ञान बाबासाहेब आपल्याला कळलेच नाही. केवळ बाबासाहेब आपल्याला संघर्ष करणारे बाबासाहेब आपल्याला कळले, पण बाबासाहेबांची जी धार्मिकता आहे ती अजूनही आपल्याला कळलेली नाही. आणि बाबासाहेब म्हणतात की एखाद्या व्यक्तीची भौतिक प्रगती झाल्याबरोबर त्यांची आध्यात्मिक प्रगती होणं फार गरजेचं आहे. त्याला बाबासाहेब म्हणतात स्पिरिच्युअल डेव्हलपमेंट. भौतिक प्रगती तर झाली 70 वर्षामध्ये, पण अजूनही आपल्या मनातला राग द्वेष मोह मत्सर भय भीती, दुसऱ्याबद्दल असलेली सुपेरियर कॉम्प्लेक्सिटी, आपल्यामध्ये असलेली दुसऱ्याबद्दल असलेली इन्फिरियर कॉम्प्लेक्सिटी, उच्च निच्चता, हे अजूनही नष्ट झालेले नाही. आपण बौद्ध लोकांमध्ये क्लास सिस्टीम टाकलेली आहे, आणि म्हणून बौद्ध धर्मामध्ये क्लास सिस्टीम नाही. केवळ बौद्ध म्हणजे बौद्ध, भिक्खू भिक्खुनी, उपासक उपासिका, हेच 2 वर्ग आहेत. आणि म्हणून बाबासाहेबांनी ध्यानाला नाकारलं हे नाकारणारे म्हणणारे यांना बाबासाहेबांनी सनसनीत चपराक दिलेली आहे. हे जे शब्द आहेत राईट कंटेम्पलेशन समाधी हे बाबासाहेबांनी काढले असते. तर बघूया बाबासाहेब काय देतात इथे. तर त्या काळामध्ये